MCITR कृतिदेव प्रॅक्टिस टूल हे सॉफ्टवेअर अपडेट कसं करायचं। सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम ऑन करा। तुमच्या पीसी मध्ये जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे ते अनइन्स्टॉल करायची गरज नाहीये, काहीच करू नका। गुगल क्रोम ऑन केल्यानंतर इथं तुम्ही MCITR टाईप करा। MCITR टाईप केल्यावरती सगळ्यात पहिली जी साईट येईल MCITR या साईट वरती क्लिक करा। त्याच्या डाउनलोड ऑप्शन मध्ये चालले जावा। त्या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील। सगळ्यात खालचा जो ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट कोड टायपिंग टेस्ट कृतिदेव या ऑप्शन वरती क्लिक करा। ज्यावेळेस तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक कराल, जिथं डाउनलोडचं बटन असेल तिथं तुम्हाला कीप ऑप्शन विचारलं जाईल। तर कीप ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करा। जोपर्यंत तुम्ही कीप ऑप्शन वरती क्लिक करणार नाही तोपर्यंत तुमची फाईल डाउनलोड होणार नाही। त्यासाठी कीप ऑप्शन वरती क्लिक करा। त्यानंतर इथं ओपन फोल्डर वरती क्लिक करा। इथं कृतिदेवची तुम्हाला सेटअप फाईल आलेली असेल, याच्यावरती डबल क्लिक करा। रन ऑप्शन वरती क्लिक करा। आय ऍक्सेप्ट अग्रीमेंट वरती क्लिक करा। आय ऍक्सेप्ट अग्रीमेंट वरती क्लिक करा। नेक्स्ट वरती क्लिक करा। परत नेक्स्ट वरती क्लिक करा। परत नेक्स्ट वरती क्लिक करा। इथं क्रिएट अ डेस्कटॉप शॉर्टकट की याला ऑप्शनला ऑन करा। परत नेक्स्ट वरती क्लिक करा। परत इन्स्टॉल बटनावरती क्लिक करा आणि जेव्हा फिनिश कराल तर ऑटोमॅटिकली तुमचं सॉफ्टवेअर चालू झालेलं असेल। यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा की विचारणार नाही, डायरेक्टली सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं असेल। जर तुम्ही फर्स्ट टाइम सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असाल तर अशा प्रकारचा परत तुम्हाला डायलॉग बॉक्स येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन भरून तुम्ही ही सॉफ्टवेअर परचेस करू शकता। 350 रुपीज आहे 6 मंथ साठी, पण काही दिवसांनी ह्या सॉफ्टवेअरची किंमत वाढणार आहे, राऊंड अबाउट 500 पर्यंत जाणार आहे। त्याच्या पुढचा जो अपडेट येणार आहे त्यावेळेस। तर नॉर्मली आता त्याची 350 आहे, त्याच्यावरती तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता। तुम्ही ट्रायल वरती जर क्लिक केलं, ज्यांनी पहिल्यांदा कधीच हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले नाही अशा विद्यार्थ्यांनी जर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, ट्रायल वर क्लिक करून तुम्ही ट्रायल वापरू शकता। आता त्याच्या ह्या सॉफ्टवेअर मध्ये आपण काय अपडेट केलेलं आहे, इंग्लिश लेसन आणि इंग्लिश पॅसेज सेम ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही। पण मराठी पॅसेज मध्ये आपण चेंज केलेला आहे। मराठी जे पॅसेज होते जुने 25 ते काढून सगळे आपण 99 नवीन पॅसेज याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत पूर्णतः। त्याच्यानंतर लेसन आपण चेंज केलेले आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर लेसन नवीन टाकलेले आपण, काही जुने जे लेसन होते ते काही लेसन काढून टाकलेले आहेत, नवीन लेसन याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। आणि समजा जर तुम्हाला असं वाटतं अजून काही मला लेसन ऍड करायचे असेल, कस्टमाइज मध्ये जाऊन तुम्ही नवीन पॅसेज किंवा लेसन तुम्ही ऍड करू शकता। जर कस्टमाइज वरती जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा लेसन टाईप करायचा आहे आणि त्याला सेव्ह वरती क्लिक करायचं। समजा तुम्हाला एखादा शब्द किंवा एखादी गोष्ट पाहिजे असेल लेसन म्हणून बनवायची आहे, इथे मराठीवरती क्लिक करा, या बॉक्स मध्ये क्लिक करा, त्याला तुम्ही सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करू शकता कितीही। समजा ह्या शब्दाचं तुम्हाला लेसन बनवायचं आहे आणि सेव्ह वरती क्लिक केलं तर तो तुमचा पॅसेज किंवा लेसन तयार होईल आणि मग सेम तुम्हाला खाली त्याची फक्त प्रॅक्टिस करायची। अशा प्रकारचे लेसन तुम्ही करू शकता। आणि समजा तुम्हाला पॅसेज हवा असेल तर परत तुम्ही न्यू बटनावरती क्लिक करा, त्याला सबमिट करतो। न्यू बटनावरती क्लिक करा। या बॉक्समध्ये तुम्ही स्वतः पॅसेज हार्ड कॉपीवरनं टाईप करू शकता आणि तो स्टोअर करू शकतात किंवा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकतात। फक्त लक्षात ठेवायचं, कॉपी पेस्ट करताना तो युनिकोडच्या कंटेंट मधला तो नसावा। आता काही विद्यार्थी काय करतात का नेटवरनं पॅसेज घेतात, समजा आता हा एक पॅसेज मी सिलेक्ट करतो, याला Ctrl+C करतात आणि आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ते काय करतात पेस्ट करतात आणि याला सेव्ह करतात। आता हा जर पॅसेज तुम्ही टाईप करायला गेला तर बघा असे बॉक्सेस येणार तुम्हाला, कारण का ती युनिकोडचे पॅसेज आहे, ते कृतिदेवचे नाहीये। जर असा पॅसेज तुम्ही युनिकोडचा जर केला तर असे बॉक्सेस येणार आहेत। असे बॉक्सेस काय येतो का ती जी लँग्वेज आहे ती कृतिदेव नाहीये, कारण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये फक्त कृतिदेव फॉन्टच चालतोय, त्याच्यामुळे तुम्हाला तो जो पॅसेज आहे तो कृतिदेव मध्ये असणं आवश्यक आहे। मग त्यासाठी काय करायचं तर त्याला आपण डिलीट करूया। ज्या ठिकाणी तुम्ही पॅसेज सिलेक्ट करतात त्याला Ctrl+C करा। नेटवरची एक साईड आहे युनिकोड टू कृतिदेव, या सॉफ्टवेअर मध्ये चालले जा आणि इथं तुम्ही Ctrl+V करा। हे खाली तुमचे कृतिदेव मध्ये हा पॅसेज कन्वर्ट झालेला आहे। इथं कॉपी टू क्लिपबोर्ड करा आणि ह्या आपल्या सॉफ्टवेअर मध्ये न्यू मध्ये जाऊन इथं पेस्ट करा आणि याला सेव्ह वरती क्लिक करा। आता बघा तुम्ही टाईप करायला जर गेला, आता वरचा जो पॅसेज आहे तो जर तुम्ही खाली टाईप करायला गेला तर बघा तुम्ही प्रॉपर त्याला टाईप करू शकाल। तर अशा प्रकारे तुम्ही टाईप करू शकतात। बघा इथं ग्रीन दाखवतोय, म्हणजे आपल्याला वरती जे पॅसेज टाईप करायचा आहे तो कृतिदेव मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलेले ही जी साईड आहे युनिकोड टू कृतिदेव कन्व्हर्टर, याच्यामधनं पण तुम्ही पॅसेज कृतिदेव मध्ये कन्वर्ट करून आपल्या सॉफ्टवेअर मध्ये कॉपी पेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेवढे पॅसेज तुम्ही ऍड करू शकता। आता आपण ऑलरेडी 99 पॅसेज दिलेले आहेत। पण आता समजा तुम्ही मराठी पॅसेज सिलेक्ट केला, याच्यातला एखादा पॅसेज तुम्ही चॉईस केला, त्याच्यामध्ये समजा मी टाईप करतो काही पॅसेज, तर अशा प्रकारे जर मी टाईप केलं कंटेंट आणि सबमिट बटनावरती जर क्लिक केलं तिथे आपल्याला रिझल्ट दाखवेल आणि ह्या रिझल्ट मध्ये आपण बदल केलेला आहे। रिझल्ट मध्ये काय दिलेलं की आपण किती टाइम वापरलेला आहे टायपिंग साठी, तो टाइम तुम्हाला इथे दाखवेल। बाय डिफॉल्ट 10 मिनिट्स आपण सेट केलेला आहे। त्याच्यानंतर टोटल की स्ट्रोक किती टाईप केलेले ते दाखवेल, त्याच्यानंतर किती वर्ड टाईप केलेले आहे ते इथे दाखवेल। जर करेक्ट वर्ड असेल तर तेवढे दाखवेल, इनकरेक्ट असेल तर जेवढे इनकरेक्ट वर्ड असेल ते दाखवेल। मग त्याच्यामध्ये रॉंग वर्ड किती आहे, मिस वर्ड किती आहेत किंवा एक्स्ट्रा ऍड वर्ड केलेले किती आहेत ते इथे तुम्हाला दाखवेल। त्याच्यानंतर तुमचा पर मिनिटचा की स्ट्रोक किती आहे
आणि तुम्ही पर मिनिट किती वर्ड टाईप करू शकता. जर 150 की स्ट्रोक आले तिथे ऑटोमॅटिकली तुमचे शब्द येणार 30. लक्षात ठेवा, हे फिजिकली शब्द वेगळे राहतील, बाकी की स्ट्रोक डिवायडेड बाय 5 केलेले. जसं 30/5 जर केलं तर 6 पंचे 30. म्हणजे अशा प्रकारे तुमचा ॲक्युरेट तुम्हाला टायपिंगचा स्पीड काउंट होणार. तिथे रिझल्ट मध्ये पॅसेज मध्ये आपल्याला 300 शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी आपण कॅटेगरी ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. इथं ओपन आणि रिझर्व. ओपन विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी 7 मार्क असणं आवश्यक आहे, आणि जर रिझर्व कॅटेगरी असेल तर त्याला 6 मार्क असणं आवश्यक आहे. त्याला 7 मार्क मिळवण्यासाठी त्याला कमीत कमी 235 वर्ड टाईप करावं लागतील. बाकीचे वर्ड त्यांनी चुकीचे जरी टाईप केले किंवा टाईप नाही केले तरी तो विद्यार्थी पास आहे असं काउंट होईल, कारण याला इथं मार्क किती मिळतील? 7. आणि जर तो रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला इथं 230 वर्ड पासिंग साठी क्रायटेरिया असेल, जबकि त्याला 30% पाहिजे मिनिमम पास होण्यासाठी. म्हणजे त्यांनी 230 शब्द जरी टाईप केले, करेक्ट शब्द रिक्वायर्ड 230 आहेत, पण त्यांनी करेक्ट वर्ड जर 230 टाईप केले तर तो पास होईल. ओपन साठी 235 असणं आवश्यक आहे. आणि खाली तुम्हाला मार्क पण दिसणार आहे, आणि मेन म्हणजे इथं खाली आपल्याला पास किंवा फेल या गोष्टी इथं शो होणार आहे. तर अशा प्रकारचं ओव्हरऑल आपण पूर्ण चेंजेस केलेले आहेत आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. इकडच्या साईडला आपण पूर्ण कोड पण टाकलेले आहेत, जे कोड आपण वापरतो नॉर्मली. आता याचबरोबर काही पॅसेज मध्ये जर शब्द चुकीचे असतील, काही कोड चुकीचे असतील, तर टेलिग्राम वरती मी ही पूर्ण वर्डची फाईल, ओपन फाईल टाकलेली आहे. ही पॅसेज नावाची जी फाईल्स आहे मायक्रोसॉफ्ट वर्डची, याच्यामध्ये जेवढे पॅसेज आपले आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सगळे पॅसेज या फाईल मध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला असं वाटलं एखादा शब्द आपल्याला चुकीचा आहे किंवा एखादा वर्ड चुकीचा आहे, तर तुम्ही काय करा, या सॉफ्टवेअर मध्ये करेक्ट करा त्या वर्डला, आणि तो सॉफ्टवेअर मध्ये करेक्ट केलेला पॅसेज सिलेक्ट करा. कंट्रोल सी ने आपलं सॉफ्टवेअर ऑन करा. इथं कस्टमाइज मध्ये जा, न्यू मध्ये जावा आणि इथं डायरेक्ट त्याला पेस्ट करा. तुम्हाला जे बदल हवे असेल ते तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फाईल मध्ये चेंज करू शकतात. जे तुम्हाला असं वाटतं. कधी काय होतं की एखाद्या अक्षराला डबल कोड आहे, चुकून जर इथं तो कोड वापरला गेला आणि तुमचा पाठ असणारा कोड वेगळा आहे, तर त्यासाठी तुम्हाला जो पाठ असलेला कोड किंवा तुमची जी त्याच्यावरती सवय असणारा कोड, त्या अक्षराला तो कोड वापरा, आणि मग तुम्ही तो पॅसेज आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सेव्ह करून ठेवा. सेव्ह केल्यानंतर इथं लिस्ट तयार होईल, पॅसेज 1 पॅसेज 2. जसं इकडे दिसतं तुम्हाला पॅसेज 1 पॅसेज 2, तसंच तिथं लिस्ट तयार होईल तुमची इथे कस्टमाइज मध्ये. आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होईल की इथे जरी तुम्हाला असं वाटतं एखादा शब्द चुकीचा आहे या पॅसेज मध्ये, तर सेम पॅसेजची ओपन फाईल आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे. याच्यामधले सगळे पॅसेज तिकडे टाकलेले आहेत. तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार पाहिजे ते तुम्ही चेंजेस करा. शब्द चुकीचा असेल तर शब्द बदला, त्याचं कोड चुकीचा असेल तर कोड बदला, आणि तो तुम्ही कस्टमाइज मध्ये कॉपी पेस्ट करा. विनाकारण युट्यूब चॅनलला मेसेज टाकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सोल्युशन पण दिलेलं आहे तुमच्या प्रॉब्लेमचं. काही विद्यार्थ्यांचं असं आहे की माझा तो कोड नाही, मला हा कोड पाठ आहे. मग तुम्ही तुझ्या पद्धतीने त्या शब्दाचा कोड तू चेंज करून घे आणि तो कॉपी पेस्ट कर, जबकि तुझ्या सॉफ्टवेअर मध्ये टाईप करताना तुला तुमच्या पद्धतीने येणार आहे. म्हणजे आपण ही पण सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे कोड ठरवा आणि ते कॉपी पेस्ट करून तुम्ही तुमच्या कस्टमाइज मध्ये ऍड करून ठेवा, आणि तिथून प्रॅक्टिस करा. इकडनं प्रॅक्टिस केली का आणि कस्टमाइज मधून प्रॅक्टिस केली का, असं काही फरक पडत नाही. दोघांनाही रिपोर्ट सारखाच येणार. समजा मी इथे जरी टाईप केलं तरी रिपोर्ट तोच येणार आहे जो तुम्हाला पॅसेज मधून येणार आहे. त्याच्यावर तुम्ही हा पण गोष्टीचा पूर्णतः उपयोग करून घेऊ शकता. त्याच्यामुळे एखादा शब्द चुकीचा आहे सर, तो शब्द कोड टाईप होत नाही सर, तिचं काय शब्द आहे माहित नाही, तर तोही तुमचा प्रॉब्लेम मी आता सॉल्व्ह केलेला आहे. राहिली गोष्टी अजून तुम्हाला एक होतं का, जेव्हा आम्ही हायलाइट ऑप्शन बंद करू आणि ज्यावेळेस टाईप करू तर त्याच्यामध्ये आम्हाला लास्टला कळायला पाहिजे कोणता शब्द चुकीचा आणि कोणता शब्द बरोबर आहे. तर ती ह्या सॉफ्टवेअर मध्ये येणार नाहीये. ही आपण याच्यावरती एक परत मॉक टेस्ट आणणार आहोत. त्या मॉक टेस्ट मध्ये ही गोष्ट ऍड केली जाईल. त्याच्यावरती काम चालू आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे, कारण त्यासाठी रिपोर्ट जनरेट करावा लागणार आहे, परत त्याच्यावरती की मॅच करावं लागणार आहे, आणि वेगळा परत आपल्याला एक HTML किंवा PDF फॉर्मॅट मध्ये ती गोष्ट दाखवावी लागते. त्यासाठी वेळ लागणार आहे. पण सध्या तुम्हाला ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुमचे वर्ड किती मिसिंग आहेत किंवा तुम्ही करेक्ट इनकरेक्ट वर्ड किती टाईप केले किंवा एक्स्ट्रा वर्ड किती टाईप केले तिथं तुम्हाला काउंट नंबर दाखवणार आहे, आणि इथं पास फेल करणार आहे. तर या सॉफ्टवेअर मध्ये आता अपडेट काही दिवसांनी येईल नवीन, कारण आता त्याच्यामध्ये आपण भरपूर बदल केलेले आहेत, सॉफ्टवेअर मध्ये चेंजेस केलेले आहेत. आणि जर ज्यावेळेस आपली मराठीची एक्झाम जाईल त्याच्यानंतर आपण इंग्लिश मध्ये पण काही पॅसेज परत चेंज करू, पण ते नंतर. सध्या आता आपण मराठीवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर कळवा. कमेंट बॉक्स मध्ये काही कमेंट असेल तर सांगा. पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि समजून घेऊ शकता की त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही जर कोणी हे सॉफ्टवेअर परचेस केलेलं नसेल तर तुम्ही परचेस करू शकता. 350 रुपीज कॉस्ट आहे 6 मंथ साठी. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटणार आहोत. तो पण जय हिंद, वंदे मातरम.